आज तुम्ही उपोषण स्थळावर भेट दिलेली आहे, इतकंच नव्हे तर त्यांची व्हिडिओ कॉलवर संवाद देखील साधून दिलेला आहे, काय सांगणार? सन्माननीय राजेंद्र दाते पाटलांचं काम हे महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाची उन्नती व्हावी, मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांना घेऊन दाते पाटलांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने आजपर्यंत पाठपुरावा केलेला आहे. म्हणून आणि दाते पाटील साहेबांनी आज मला वाटतं 12वा दिवस आहे, 12 दिवस अन्नत्याग केलेले हे व्यक्तिमत्व आहे. वय जास्त आहे त्यांचं, त्यांची शुगर 47च्या आसपास आलेली आहे. आणि हा मेसेज आम्ही काल सोशल मीडियातनं बघत होतो. त्यामुळं न राहून एक समाजातला आपला वडीलधारी माणूस आहे, आपल्या बापाच्या वयाचा माणूस आहे, आणि तो आमच्यासारखे तरुण असताना लढायला तयार असताना एक बापासारखा व्यक्ती लढायला आपण त्यांच्या तब्येतीची काळजी तरी करायला पाहिजे. ह्या हेतूनं मी काल यायचा इथं विषय केला. आणि इथं जे काय आमचे योगेश पाटील दामोरीकर साहेब आहेत ते म्हणाले की राज्य सरकारच्या काही मंत्र्यांच्या सोबत तुमचे संपर्क आहेत, मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क आहेत, तर तुम्ही दाते पाटलांना एक व्यवस्थित जर काही आश्वस्त केलं तर त्यांच्या तब्येतीला आपण चांगल्या पद्धतीने आता संरक्षित करू शकतो, वाचवू शकतो. म्हणून मग मी धावपळ करत प्रयत्न केला. आमच्या शंभूराज देसाई साहेब जे शिवसेना पक्षाचे नेते आहेत, राज्यात मंत्री आहेत, शंभूराज देसाई साहेबांनी रात्री साहेबांना फोन केला होता. मी देसाई साहेबांनाही बोललो. त्याच्यानंतर आपले बावनकुळे साहेबांची ही वेळ घेतली आणि बावनकुळे साहेबांच्या घरी त्यांच्याकडे जाऊन मी दाते पाटील साहेबांच्या तब्येतीच्या संदर्भानं बोललो. आणि बावनकुळे साहेबही म्हणाले की बाबा जर असा असेल, एखादा समाजासाठी लढणारा माणूस असेल तर मी त्या आंदोलनकर्त्यांसोबत बोलायला मी तयार आहे. त्यांची जी काही मागणी असेल ती समजून घ्यायचं आहे मला. मी आज जरी ओबीसी आरक्षण उपसमितीचा सब कमिटीचा जरी मी अध्यक्ष असलो तरी काही मुद्दे मी त्यांना इथे सांगत होतो की काही मुद्दे आपल्याला चर्चा करून घेण्यासारखे आहेत. म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जे SCBC ऍक्ट आहे त्याच्यात ओबीसी सारख्या काही सवलती लागू करा अशी दाते पाटलांची मागणी आहे. माझं त्या संदर्भानं काही मतभेद आहेत. मी 50% आत ओबीसी मध्येच समावेश करावा ओबीसी मराठा समाजाचा ह्या भूमिकेत असलो तरी दाते पाटील साहेबांची एक भूमिका आहे, म्हणून त्या भूमिकेचा आदर करत त्यांना ते माहिती दिली. आता दाते पाटील साहेबांनी त्यांना बोलले आणि म्हणून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे शासन दरबारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हे आम्ही स्वतःहून समाजाचा घटक म्हणून आणि शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही घेतलेली होती. ते आता तिथं मी तो पूर्ण केलेला आहे. आणि दाते पाटील साहेबांनी उपोषण सोडावं. आमच्या सारख्या एका तरुणाला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे, त्याने उपोषण सोडावं अशी मी विनंती इथे आताही केलेली आहे. शेवटी दाते पाटलांचं म्हणणं आहे की मला लेखी आश्वासन जर मिळालं तर मी सोडतो. आता बावनकुळे साहेबांकडेही ते मी पाठवलेलं आहे, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडेही मी ते व्हॉट्सअप पोचवायचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या शंभूराज देसाई साहेबांनाही ते पाठवलंय. मंत्रिमंडळातले लोक जे आहेत ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत ते त्यांना लेखी आश्वासन द्यायचा त्यांनी प्रयत्न करतील. तो पार्ट वेगळा आहे. मी एक आंदोलकाच्या भूमिकेत सुद्धा आहे. त्यांनी मराठा समाजाच्या लेखी आश्वासनाची पूर्तता करावी. केवळ लेखी आश्वासन कागदावर न देता अनेक वेळेस आम्ही बघितलेलं आहे, हे कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी अशी मी त्यांना विनंती करतोय. आणि आम्ही सरकार पक्षामध्ये किंवा एका राजकीय पक्षामध्ये असताना आम्ही त्याचा पाठपुरावा करू अशी मी ग्वाही त्यांनाही दिलेली आहे. धन्यवाद. काय विचारायचं असेल तर विचार. बरं, बावनकुळे साहेबांचं तुमचं काय काय बोलणं झालं, त्यांनी काय या ठिकाणी मागणी मांडली किंवा मागणी पूर्ण केली? मी बावनकुळे साहेबांचा फोन थेट स्वरूपामध्ये दाते पाटील साहेबांना जोडून दिलेला आहे. त्यामुळे दाते पाटील साहेबांनी ज्या तुम्हाला आधीच ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण मधल्या काळामध्ये बावनकुळे साहेबांच्या संदर्भानं काही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पण आम्हाला असं वाटलं मराठा समाजाच्या विरोधातला व्यक्ती आहे की काय, आमची सुद्धा अशी धारणा तयार झाली होती. पण बावनकुळे साहेबांनी दाते पाटलांना ज्या पद्धतीनं सकारात्मकतेनं बोलले, मराठा आणि ओबीसी आपण वेगवेगळे नाही आहोत, शेकडो हजारो वर्ष आपला सगळ्यांचा एकत्रित असलेला इतिहास आहे. त्यामुळे मराठ्यांचाही काही प्रश्न असला आणि ते जर मला करता येण्यासारखं असेल तर मी करायला तयार असं त्यांनी यांच्या सोबत बोलताना आमच्याही लक्षात आले त्याबद्दल. त्यामुळं बावनकुळे साहेबांच्या बाबतीत मराठा समाजाच्या तरुणांमध्ये एक सकारात्मक संदेश जाईल असं मी इथं आपल्याला सांगू इच्छितो. मनोज जरांगे म्हणतात की बावनकुळेंनी सगळं वाटोळं केलंय आमचं.
नाही बघा, मनोज दादा आमच्या समाजाचे नेते आहेत. समाजासाठी त्यांनी मोठा त्याग केलेला आहे, त्यांनी मोठा लढा उभा केलेला आहे. आज सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या भावना मनोज दादांच्याकडे जुळलेल्या आहेत आणि मनोज दादांनी मराठ्यांच्या भावनांचा विचार करून अख्खा सगळा मराठा ओबीसी आरक्षणात घालावा अशी मराठा समाजाची भावना आहे. मधल्या काळामध्ये मनोज दादांनी कुणबी आरक्षणाची मागणी पुढे आणली. सरसकट महाराष्ट्राला कुणबी करायचं अशी त्यांनी एक मागणी महाराष्ट्रासमोर आणली. पण त्या मागणीसोबतही आम्ही सगळे ठामपणे उभे होतो. एखादा जर काही प्रयोग पुढे आला तर आपण लगेच त्याला मोडता घालण्यात काय अर्थ नाही आहे. एकदा तो प्रयोग करून बघणं गरजेचं आहे. अशी आमची एक सकारात्मक भावना म्हणून आम्ही मनोज दादांच्या सोबत उभे होतो, आजही आहे. भलेही आम्ही त्यांना आधी सांगत होतो की सगळा महाराष्ट्र कुणबी होऊ शकत नाही, सरसकट होऊ शकत नाही. भलेही आम्ही त्यांना खाजगीत सांगितलं होतं की सगळे सोयरे हा विषय कायद्याच्या चौकटीत अजिबात नाही, तो होणार नाही. म्हणून ते वाशीच्या वेळेसही आमचं थोडंसं अनबन झालेली होती, पण तोही विषय झालेला नाही. आझाद मैदानावर असतानाही मी सांगितलं की हैदराबाद गॅजेटियर जे आहे त्या हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या मराठा समाजाला ज्यांच्याकडे कुणबी नोंदीच नाहीत अशा कुणबी नसलेल्या नोंदी नसलेल्या मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, त्याला कुणबी दाखला घेता येणार नाही. आता जे काय बावनकुळे साहेबांचं जे काय डिपार्टमेंट आहे त्यांचं जे काम आहे प्रमाणपत्र इश्यू करणं, म्हणजे महसूल विभाग काय करते, प्रमाणपत्र इश्यू करते. तसं काही लोकांनी हैदराबाद गॅजेटियरचा चुकीचा संदर्भ लावून चुकीचा अर्थ लावून आडनाव समान आहे म्हणून प्रमाणपत्र काढायचा प्रयत्न केला. पण वंशावळ न जुळल्यामुळं अशा लोकांच्या प्रमाणपत्रांची अडचण आली आहे. ज्यांचे 1967 पूर्वीचे म्हणजे मानवी दिनांकाच्या पूर्वीचे दाखले आहेत, ज्यांच्या पंजाचं नोंद सापडले असेल आणि आता नातू काय घ्यायचा प्रयत्न करत असेल तर अशा कोणाही व्यक्तीचं प्रमाणपत्र रद्द होऊ शकत नाही. मग ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवू द्या किंवा बावनकुळे साहेबांनी ठरवू द्या किंवा आमच्या संजय शिरसाट साहेबांनी ठरवू द्या. ज्यांच्याकडे लिगल डॉक्युमेंट आहेत, ज्यांचे वंशावळ सिद्ध होऊ शकते, त्याला कुणीही खारिज करू शकत नाही. जर कोणी आगळीकपणा केला, आतताईपणा केला, चुकीचं वागलं तर त्याला न्यायालयात चॅलेंज करता येते. न्यायालय त्या व्यक्तीच्या सोबत उभा राहते. म्हणून हे राज्यकर्ते तेवढं धाडस करणार नाही या मताचा मी आहे. त्यामुळं बावनकुळे साहेबांनी जी भूमिका माझी जरांगे पाटलांनी विनंती आहे की सगळ्या मराठ्यांवर आता न्याय होणार नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपण असं आश्वस्त केलेलं होतं की या GRच्या माध्यमातून जिंकलो रे जिंकलो बाबा म्हणून आपण जे काही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनामध्ये काही जरा पोकळपणा आहे, फोलपणा दिसायला लागलेला आहे, मराठा समाजाला दिसायला आहे. आता मलाही शेकडो फोन आलेले आहेत. त्यामुळे मनोज दादांनी ह्या गोष्टीचा पुनर्विचार करून स्पष्ट भूमिका घ्यावी, संविधानिक भूमिका घ्यावी, कायदेशीर भूमिका घ्यावी. मराठा समाजाचा समावेश ओबीसीच्या आरक्षणात करावा ही मागणी त्यांनी ठेवावी. मराठा हा शब्द ओबीसीच्या यादीत घालावा ही मागणी करावी. जेणेकरून हे आता जे काही कुणबी दाखले रद्द केले, व्हॅलिडिटी रद्द केल्या, मग त्याला बावनकुळे दोषी आहेत आणि त्याला संजय शिरसाट दोषी आहेत अशी म्हणायची वेळ येणार नाही. माझी मनोज दादांना विनंती आहे, आम्ही तुमच्यासोबत ठामपणे होतो, आहेत आणि पुढेही राहू. पण आपल्याला भूमिका सुधारावा लागणार आहे. मागच्या अनुभवाचा आपल्याला जे अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि मी आंतरवलीत सुद्धा गेलो होतो, दादांना तो समजावून सांगायचा प्रयत्न केला होता की दादा बोंबाबोंब काहीतरी व्हायला लागलेली आहे. तुम्ही हे सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या ज्या काही भूमिका आहेत दररोज किस पाडत बसण्याची गरज नाही. कुणबी नोंदीसाठी असं तसं करू, हा GR कडून ते खसरा काढून ह्याला पाडू. अरे घराघरातले पोरं हजारो रुपये खर्च करून ते दाखल्याच्या मागे पळायला लागले तर यश ना झाले. केवळ 15,000च व्हॅलिडिटी आहेत मराठवाड्यात. पण आता जर माळ्याला जसं आरक्षण फुल प्रूफ आहे, माळ्याला का सारखं आंदोलन करावं लागतंय का? धनगराला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतंय का? ओबीसीतल्या आरक्षणासाठी स्वतःला करावं लागतंय का? नाही, मराठ्यांनाच वारंवार का करावं लागतंय ह्याचं चिंतन आम्ही त्या दिवशी सांगितलेलं आहे. मनोज दादा मला वाटतं येणाऱ्या काळात ऍक्सेप्ट करतील. तोच मुद्दा घेऊन ते आंतरवलीत बसतील किंवा मुंबईच्या आझाद मैदानावर जातील, हा त्यांचा निर्णय आहे. मनोज जरांगे पाटलांची भूमिका चुकते का या संदर्भात? तुम्ही आता बोलले की GR मध्ये थोडा पोकळपणा आहे, मनोज जरांगे पाटलांची भूमिका कुठेतरी चुकते का? नाही, मनोज जरांगे पाटलांची भूमिका चुकते असं मी म्हणणं इतपत मी मोठा नाही. पण मराठा समाजाला असं वाटायला लागले की ज्यांच्याकडे नोंदीच नाहीत अशा मराठा समाजाला ह्या हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून काही न्याय मिळायला तयार नाही. नोंदी असणाऱ्याला तर आरक्षण देणं क्रमप्राप्त आहे, त्याला द्यावंच लागणार आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना द्यावंच लागणार आहे. आणि तो कायदा जुना आहे.
आम्ही या 3 वर्षात मनोज जरांगे पाटलांनी करून घेतलेला नाही. आम्ही आंदोलनात उभारलेला तो कायदा नाहीये. ओबीसीच्या लोकांनी सुद्धा तो गैरसमज दूर करावा. काही लोक त्यांच्यावर आरोप करायला लागलेले आहेत की आमचं आरक्षण संपवलं, खाल्लं. अरे उलट ज्या मराठ्यांना आजपर्यंत आरक्षणच माहित नव्हतं, आपला नोंद आहे ते, अशा मराठ्यांना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे न्याय मिळालेला आहे. काही दशकं त्यांचं मिळालं नव्हतं, पण ते काही लाखच लोक आहेत. आता उरलेले कोट्यावधी जो मराठा समाज आहे त्याला न्याय द्यायची वेळ आलेली आहे. अभिजित दिपकेनी नवीन पोरगा हो, अभिजित दिपके नवा पोरगा, कधी त्याच्या मागे करोडो लोक उभारलेत असं दिसलं नाही. सोशल मीडियात तेवढी हवा थोडे दिवस होती, पण त्यांनी टार्गेट एकच ठेवलं आणि योग्य जागा निवडली दिल्लीची, आणि त्यांनी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेऊन दाखवला. तसं मनोज दादाने सुद्धा टार्गेट एकच ठेवावं आणि आंतरवलीत बसण्यापेक्षा मुंबईत त्याने आंदोलनाला जर बसले तर यश मिळेल. आता तिथल्या परवानगीच्या ऐवजी इथं त्याने आमरण उपोषण करण्यापेक्षा माझं एक त्यांना विनंती आहे की आपण इथून टप्पा दर टप्पा मजल दर मजल करत मुंबईकडे वाटचाल सुरू करू. 1.5 महिना प्रवास करायला वेळ लागल. तुमच्यासोबत आम्ही सगळे लाखो मराठी पुढे चालू. आपण मुंबईत पोहोचायच्या आधी देवेंद्र फडणवीसांना आरक्षण द्यावं लागेल, हे मी शाश्वती सांगतो. मराठा समाज होतं काय म्हणणं आहे, फुल प्रूफ घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही, अर्धवट उठून यायचं नाही. मनोज जरांगे 2 सप्टेंबर पासून सातत्याने सांगताय की मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू झालं. सर सकट मराठा तुम्ही प्रमाणपत्र पात्र आहे, तर हैदराबाद गॅजेट लागू झालेलं आहे का? हैदराबाद गॅजेट लागू केले वगैरे सरकारच्या मंत्र्यांनी, आमच्या विखे पाटील साहेबांनी वगैरे म्हणलेलं आहे. आता तो लागू झालाय म्हणावं तर त्याच्या अनुषंगानं म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसीची यादीत ह्या नंबरवरती हा शब्द होता आणि म्हणून ह्या मराठ्यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे असं प्रमाणपत्रामध्ये उल्लेख नाही. अनेक जे काही पुरावे लागतात ओबीसी आरक्षण देण्यासाठीचे, त्या अनेक पुराव्यापैकी उगा हैदराबाद गॅजेटचं नाव जोडलेलं आहे. तर नाव जोडायला काय अडचण आहे, पण तुम्हाला उगा गॅजेटमध्ये नोंद आहे म्हणून तुम्हाला वंशावळच सिद्धच करता येईल असं दिसत नाही. मराठा समाजाला ते लक्षात आले, त्यामुळे ते लागू झाले किंवा न झाले ह्याचा फायदा मराठा समाजाला होताना दिसत नाही. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तर शिंदे समितीच्या माध्यमातूनच मिळालेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळातच मिळालेला आहे, आणि ते लाखो नोंदी तेच मराठा समाजाचं यश आहे. पण कोट्यावधी मराठा समाज आज वंचित आहे. अशा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मनोजदादांनी पुन्हा एकदा एल्गार करावा. आम्ही सगळा मराठा समाज त्यांच्यासोबत आहे. प्रत्येक वेळेस कळालेला विषय नाहीये, त्यांचं व्यक्तिगत आकलन असेल. उद्धव ठाकरे साहेबांनी मराठा समाजाच्या लोकांना प्रतिसाद द्यायच्या ऐवजी त्यांच्या सामना न्यूजपेपरमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला मुका मोर्चा म्हणून तसे कार्टून काढलेलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंची भावना दिसते. पण सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाखो मराठ्यांना जर आरक्षण दिलेलं असेल, जेवढ्या आत्महत्याग्रस्त आहेत त्यांना घरोघरी मदत पोहोचवलेली असेल, मराठा समाजाला शक्य तेवढं न्याय द्यायचा प्रयत्न केलेला असेल, ओबीसीना न्याय द्यायचा प्रयत्न केला असेल, मग शिंदे साहेबाला शिवाय द्यायची काय गरज आहे? कारण नाही ना. मनोज दादांनी सुधार केली पाहिजे. ज्याने आपल्यासाठी काम करते अशा लोकांचे जर मुंडके कापायला लागलो तर आपल्यासाठी कोण उभा राहणार भविष्यात? खच्चीकरण जर झालं सत्तेतल्या लोकांचं तर उभा कोण राहणार आहे? त्यामुळे माझी मनोज दादांना विनंती आहे की ज्यांनी काम करालेत त्यांना आपण टीका करणं तुमचा अधिकार आहे. सरकार म्हणून, सत्ता म्हणून, समाज म्हणून आम्ही सुद्धा टीका करतो, पण मनोज दादाने सुद्धा एक आपण त्यांच्यासोबत